जोरात बोलते, समोर माणसं होते, सभा होती, बाई काही दम, बाईला दम नाही, बोलणं सुरू, फटफट 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 इंग्रजी, लईस मदर्स लईस फादर 1 2 3 4 बारिश, काय ते इंग्रजी बाई काय बोललं ते काही कळत नाही. म्हणून असं करत करत काही सांगितलं, महाराज तुम्ही दिलेले मला 2 वचन होते ते वन, आता मला वर ते वापस घ्यायचे. आता त्याला हे माहित नाही, त्यांना हे माहित नाही की बा खरोखर आपली बाई आपल्याला काय काही ही गोष्ट काय मागते. वर म्हणलं मी तुला की बा माझ्याकडे तुझे 2 वचन आहेत. का वचन होते, याच्या वरच्यावर गेला नाही खेळायला येते, याच्या रथाची आत्मवडी त्या टायमाला काही चांगली शक्तिशाली बाई होती आणि तिने काय केलं, ते रथ त्या रथाचा आत निवडण्याच्या नंतर आपला स्वतःचा हात त्याच्यामध्ये टाकला आणि आपल्या दंडावर ते रथ चालवला. एवढी पॉवरफुल काही होती, आपल्या बाईसारखी नव्हती, पॉवरफुल बाई होती. म्हणून तिच्या दंडभुजीवर ते रथ चालू केला, तरी लढाईत जिंकून आले. आणि आल्याच्या नंतर ते त्या राजा त्या येण्या अभावी वेळेवर नवरा आहे छोटी म्हणलं बाईले काय काही अरे तू जर तुझी एवढी शक्तिशाली बाई आहे, तुझ्या दंडावरती आपला रथ चालला, वा भाग्यवान बाई आहेस रे तू, म्हणून मी तुला काही देण्यास तयार आहे. मग त्या टायमाला तिने म्हणलं, काय महाराज काय करायचं आपल्याला तुमच्याकडून, मी तुमची पत्नी आहे, तुम्ही माझी पती आहे, आपण एकोमेकाला काय घेणं देणं, आपलं फक्त जिव्हाळा आहे, ते नाही खरं आहे. पण तिने ही पुढची गोष्ट त्या दशरथ राजाला माहितच नव्हती. तिने आठवण करून दिली, महाराज तुम्ही मला 2 शब्द दिलेले होते, ते 2 शब्द मला आता पाहिजे. म्हणे राजा विचीर्ण झाला आणि मनोराला काही गेले, ते हे राणी काही बोल तुला काय हवंय ते मग म्हणून दे, मी तुला देण्यास तयार आहे. त्या टायमाला उत्तर आहे, काही माता म्हणून राहिल्या, महाराज पहिल्या वराने भरताच गादी, दुसऱ्या वराने रामाने लक्ष्मण 14 वर्ष 14 दिवस वनवासात जावी, ही माझी मागणी. असं म्हणल्याबरोबर राजा खाली पडला, धर्मीवर राजा पडला. विचार करूला काही अहो तो सर्व काही मागितलं असतं तुम्ही दिलं असतं, पण तो असं रामाने वनवास जावे हे तो मागणी करायला नव्हती पाहिजे. राजे घे ना, देण्याला तयार आहे ना, मी द्यायला तयार आहे, मी राज्यकारभार द्यायला तयार आहे, पण तो रामाने वनवास म्हणून होतो ना. असा राजा बायको असून म्हणून राहिला, त्या राजावर ही पाय आली. ऐका महाराज मंडळी, राजा असून चाललं नाही बाई पुढे आपलं काय. म्हणून राजा विचार करू, मी एवढं काही केलं असेल, पण शेवटी माझ्या रामाला वनवास आला. बापानं म्हणलं का हे रामा तो वनवासात जाय म्हणून नाही म्हणलं, फक्त भाषण ऐकलं. एवढ्यात राम समोर आले, बापाला बोलू राहिले, बाबा ठीक आहे आईची इच्छा आहे ना, मी वनवासात जाऊ म्हणून आईची इच्छा आहे, मी पूर्ण करील बाबा, तुमचं वचन मी पूर्ण करेन. असं बापाला म्हटलं. बापानं हो नाही म्हणलं, नाही म्हणलं, त्याला त्याचं भान नाही. असं म्हणल्याबरोबर सीताई नेमकंच लग्न झालतं, लक्ष्मणाचं नेमकंच लग्न झालतं. यानंतर कालानुसार रामकथा सुरू आहे आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, बाबा मी मातृवचन आणि पितृवचन या वचनाचा कधीही भंग करणार नाही, कधी भंग करणार नाही बाबा तुमच्या वचनाचा. बाप त्या टायमाला हाताने म्हणते, जाऊ नको. नाही बाबा मी जाणार. सर्व गावाला माहीत झालं की अरे, सगळ्या गावाला माहीत झालं, अरे उद्या राम गादीवर बसणार. तर काही आईनं निर्णय वाईट घेतला, काही आईनं निर्णय वाईट घेतला. उद्या रामावर वनवास आहे, सर्व दुःखाचं वातावरण झालेलं आहे. अरे एवढा मोठा राम असेल, रामावर वनवासात जाण्याची पाळी आली. त्याच्या लग्नाला वशिष्ठ गुरुचा आशीर्वाद असून त्याच्यावर जर एवढा वनवास आला, काही आनंद आहे. आणि आपण का ठोकता, का गर्व करता. म्हणून अख्खा राम बाहेर आले आणि आल्याच्या नंतर सुभद्रा बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर तिच्या लक्ष्मणाला म्हणू राहिली, लक्ष्मणा जसा तू माझा आहे ना रे,
तसा रामही माझाच आहे रे. तू एक काम कर, जाय बाबा जाय. जसा माझा राम आहे तसा तू आहे. जाय 14 वर्ष रामाची सेवा कर. असं कोणी म्हणेल काय का. त्या टायमाला सीताबाई बाहेर आल्या आणि आल्याच्या नंतर आत्याबाई म्हणून राहिल्या, कौशल्या म्हणून राहिली, सीता वनवास तुझ्यावर नाही. अगं वनवास तर तुझ्यावर नाही, वनवास माझ्या पोरावर आहे. तू नको जाऊ, तू नको जाऊ. वनवास तुझ्यावर थोडा आहे. महापोराचे कर्म असतील म्हणून माझ्या मुलावर वनवास आहे. तू का बघते, तू नको बोलू सीता. त्या टायमाला सीताचं उत्तर आहे, त्या टायमाला सीताचं उत्तर आहे. सीता म्हणते आत्याबाई मी कोणाचंच काही ऐकणार नाही. जिकडे ही झाड जाईल, जिकडे ही झाड जाईल तिकडे या झाडाची सावली जाईल. आई मी घरी नाही राहणार, मी नाही घरी राहणार. तिकडे हे झाड जाईल, तिकडे या झाडाची सावली जाईल. त्या काळात तसं होतं. म्हणून सीता येईल वल्काला नेसतायत मोठे आईने सासूने नेसून दिले आणि वनवासात राम आणि सीता निघालेली आहे. त्या टायमाला सीताई वनवासाला निघाल्या. लक्ष्मणजी बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर उर्मिलानं कधी म्हणलं नाही महाराज जाऊ नका म्हणून, म्हणलं नाही. आपल्याला एखाद्या भावावर संकट आलं, आपली मैत्रिणी जाऊ देईल का आपल्याला, जाऊ देईल नाही म्हणत. त्याच्यावरची पाय आपल्यावर कशाला घेता. तरी पण दुःखाच्या वातावरणात राम आणि सीता वनवासात, राम सीता लक्ष्मणजी वनवासात निघालेले आहेत. तर यानंतर काही लोक दशरथ राजा कैकेयीला बोलू राहिला. काय म्हणते त्या टायमाला दशरथ राजा म्हणून राहिला, कैकेयी तो बरं नाही केलं होय, हे शोभलं नाही. एवढ्या मोठ्या सभेमध्ये मी बोलून गेलो, उद्या राजा राम राजा गादीवर बसणार आहे आणि तो भलकायचा भलवय हे वर मागितले. चूक झाली बाबा, हे तुझं तुझं नाही शोभलंय. काही असं बोलायला नव्हतं पाहिजे. तू आपण तू बोलली का बोलली. त्या टायमाला स्वतःचा बाप असून, स्वतःचा बाप असून त्या टायमाला बाप मध्ये काही केलं, पाठवू नको वनिरा कसा मला सोडून गेला राम.
मला सोडून गेला राम. त्या टायमाला बाप म्हणते रामा मला सोडून जात. राम निघून गेले. सुमंत नावाचा प्रधान हा रथ त्यांनी तयार केला. रथामध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर निघून गेले. राम नेमकंच वनवासात निघाले. बरेच दूर गेले आणि त्या ठिकाणी विसाव्यासाठी थांबले. तर ठीक आहे, आपण रामप्रभू वनवासात निघालेले आहेत. तर आता 4:50 झालेले आहेत. तर उद्याची सूचना, उद्या आपल्या